नमस्कार. मी माया तळणकर, नांदेड. गझल प्रावीण्य परिवाराच्या आजच्या उपक्रमामध्ये मी विशेष 5 शेर सादर करणार आहे आपल्याच परिवारातील गझलकारांचे, जे मला आवडले ते. ऐका तर. पण त्यापूर्वी गझल प्रावीण्य परिवाराचे गझलगुरू आदरणीय श्री प्रवीण पुजारी सर, कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार PK उर्फ प्रणव बनसोडे सर आणि माझ्या इतर सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी पहिला शेर सादर करते. परिवारातील ज्येष्ठ श्रेष्ठ अनुभवी गझलकारा मृदुलाताई कुलकर्णी यांचा बैखरी या वृत्तातला. ऐका तर. शब्दाविना संवाद मग व्हावा पुन्हा, शब्दाविना संवाद मग व्हावा पुन्हा, नजरेमध्ये गुंतायचे आहे मला, नजरेमध्ये गुंतायचे आहे मला. बघा, अतिशय सुंदर असा हा शेर आहे. ह्यात गझलकारा म्हणतात की मला तुझ्या नजरेत नजर देत तुझ्यात मन गुंतवायचे आहे. प्रत्यक्षात एकही शब्द न उच्चारता तुझ्याशी संवाद साधायचा आहे. वा. थोडक्यात, शब्दाविना कळले सारे भाव तुझ्या मनातले. असा हा एकरूपता या शेरात आलेली आहे. खूप मस्त शेर मृदुलाताई, धन्यवाद. आणि ह्यानंतर आता दुसरं शेर सादर करते परिवारातील ज्येष्ठ गझलकारा आसावरीताई जाधव यांचा आनंदकंद या वृत्तातला. ऐका तर. मातीवरी बळीची, मातीवरी बळीची निष्ठा अपार आहे, जपतो तिला स्वतःच्या प्राणाहुनी निरंतर, जपतो तिला स्वतःच्या प्राणाहुनी निरंतर. भूमिपुत्र बळीची आपल्या काळ्या आईवर अत्यंत श्रद्धा आहे, अत्यंत नितांत प्रेम आहे त्याचे. याच कारणाने तो तिला आपल्या जीवापेक्षा जास्त जपतो व नित्य तिच्या सहवासात रमतो. खूप छान शेर ताई, धन्यवाद. आणि ह्यानंतर आता तिसरा शेर सादर करते परिवारातील अनुभवी गझलकारा निलिमाताई कदम यांचा आनंदकंद या वृत्तातला. ऐका तर. अल्लड वयात तेव्हा, अल्लड वयात तेव्हा जीवन मजेत जगले, आता सुजान जेव्हा जगणे सजाच झाली, आता सुजान जेव्हा जगणे सजाच झाली. आज गझलकारा म्हणतात की नकळत्या वयात मी जे जीवन जगले ते तो अज्ञानातला आनंदच होता, पण आता मी सुज्ञ झाले आहे आणि आता मला माझे हे जीवन जगणे अत्यंत कठीण अशी सजा वाटत आहे. खूप वास्तव शेर निलिमाताई, खूप खूप धन्यवाद. आणि ह्यानंतर चौथा शेर सादर करते परिवारातील अनुभवी गझलकारा योगिताताई यांचा. पहा काय म्हणतात. सत्याची कास कधीही सोडत नाही, सत्याची कास कधीही सोडत नाही, माझ्या नादी म्हणून कोणी लागत नाही, माझ्या नादी म्हणून कोणी लागत नाही. बरोबरच आहे योगिताताई. खरे वागणाऱ्यांना मित्र फारच कमीच असतात. खूप छान आरशासारखा स्पष्ट शेर मला खूप आवडला. खूप खूप धन्यवाद. आणि ह्यानंतर आता 5वा शेर सादर करते ज्येष्ठ गझलकार हरिश्चंद्र मिडबावकर सरांचा. खूप छोटा शेर पण आशय मोठा. ऐका तर. नुसता पोर खेळ चाललेला, नुसता पोर खेळ चाललेला, फासावर विकास टांगलेला, फासावर विकास टांगलेला. वा. गझलकार म्हणतात होणाऱ्या वाईट परिणामाची जाणीव नसणारे मुलं जसे खेळ खेळतात तसेच हे राजकर्ते वागत आहेत. आधी प्रगतीसाठी ते पूल बांधतात आणि नंतर अडचण झाली म्हणून ते तोडतात. आधी वृक्षारोपण करतात आणि नंतर रस्ता रुंदीकरणाचं कारणासाठी ते झाडाची सर्रास कत्तल करतात, झाडं कापून काढतात. म्हणजे विकास बाजूलाच राहिला
पर्यावरणाचा ऱ्हास मात्र सतत होत आहे. वा, खूपच पोटतिडकीने हा शेर लिहिला आहे सर. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद प्रावीण्य परिवार. धन्यवाद.